आज हम इस भारतीय नववर्ष के प्रारंभ में जो चैत्र शुद्ध प्रतिपदा है, भारतीय कालगणना के अनुसार नववर्ष की शुरुआत चैत्र शुद्ध प्रतिपदा से होती है। तो आज हम संस्कृत विषय के बारे में थोड़ा, जो अभी एनसीआईएसएम ने करिकुलम बेस्ड कॉम्पिटेंसी बेस्ड डायनेमिक करिकुलम, इसके आधार पर जो करिकुलम बनाया है, सिलेबस बनाया है संस्कृत विषय के बारे में, उसके बारे में थोड़ा सा हम आज चर्चा करेंगे। तर मित्रांनो, आज गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपण संस्कृत या विषयाच्या संदर्भात थोडी चर्चा करणार आहोत। BMS ला ऍडमिशन घेतल्यानंतर, विषय बघितल्यानंतर फर्स्ट इयरला संस्कृत हा विषय कारण का यामधले जे काही पॉइंट आहेत ते आपल्याला पूर्वी कधी आपण बघितलेले नसतात। त्यामुळंच ही भीती, आणि या भीतीपोटी संस्कृत विषय हा थोडासा आपल्याला अवघड जातो। पण अ, या विषयासंदर्भात आपण जर रोज रोज 15 मिनिटं, रोज 15 मिनिटं फक्त या विषयाला जर रोज दिली आणि ज्याप्रमाणे तुम्ही वर्गामध्ये शिकता किंवा इतर जे काही अवेलेबल सोर्सेस आहेत त्या सोर्सेस मधून शिकता, त्याचं 15 मिनिटं रोज जर रिव्हिजन केला तर आपल्याला संस्कृत हा विषय एकदम सोपा जाईल। तर या संस्कृत विषयाच्या सिलेबस विषयी थोडीफार आज मी माहिती तुम्हाला देणार आहे। आपल्या स्क्रीनवर करिक्युलम फॉर फर्स्ट इयर BMS संस्कृत विषयाच्या संदर्भातला अ, थोडा त्याच्याबद्दलचं विवेचन मी आज थोडस करतो। नेक्स्ट स्लाइड प्लीज। नेक्स्ट, संस्कृत या विषयाला एकूण 300 क्लास आहेत। या 300 क्लासचं डिस्ट्रीब्युशन यामध्ये थोडस दिसतं। हे 300 क्लासमध्ये आपण संपूर्ण संस्कृतचं अध्ययन करायचं असतं। हे महाविद्यालयांच्या मध्ये जे काही वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार या करिक्युलम मध्ये सगळी माहिती दिलेली आहे। याच्याशी आपल्याला फारसे महत्वाचं नाही, आपण जे सिलेबस पॉइंट आहेत त्यावर कॉन्सन्ट्रेशन करू। नेक्स्ट स्लाइड प्लीज। संस्कृत विषयाला एकूण 2 पेपर असतात, प्रत्येकी 100 मार्काचे 2 पेपर। यामध्ये आपल्याला 100 मार्क पासिंगसाठी महत्वाचे असतात, आणि प्रात्यक्षिक परीक्षा किंवा व्हायवा
ही 100 मार्काची असते. या 100 मार्कापैकी 75 मार्क हे वायवासाठी, 10 मार्क NCISM चे इलेक्टिव्ह आणि 15 मार्क इंटरनल असेसमेंट, असं प्रॅक्टिकलचे मार्क डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर एकूण आपल्याला 300 मार्काची परीक्षा संस्कृत या विषयासाठी द्यायची आहे. आणि या 300 मार्कापैकी 100 मार्क थेअरीमध्ये आणि 50 मार्क वायवामध्ये मिळणं आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. तर 300 पैकी आपल्याला 150 मार्क कसे मिळतील, याच्यापेक्षा या संस्कृत या विषयाचा अभ्यास जर आपण केला, तर या विषयाच्या सोबतच जे आपले इतर विषय आहेत त्या विषयांचा सुद्धा अप्रत्यक्षरित्या अभ्यास होत असतो. त्यामुळे केवळ संस्कृत पास होण्यापुरताच अभ्यास असा जर विचार केला, तर तो थोडासा आपल्याला घातक ठरू शकतो. त्याऐवजी संस्कृत या विषयाच्या अभ्यासावरून इतर विषयांचा सुद्धा अभ्यास आपल्याला सोप्या पद्धतीनं कसा करता येईल, याविषयी थोडस आपण कॉन्सन्ट्रेशन केलं, तर आपल्याला संस्कृत विषय हा तर सोपा जाईलच, त्याबरोबर इतर विषयांचं सुद्धा ज्ञान प्राप्त झाल्यामुळं इतर विषयांच्या मध्ये सुद्धा स्कोरिंग आपल्याला करता येईल. त्यामुळं संस्कृत या विषयाकडे केवळ पास होणं या दृष्टीनं न बघता, त्या ध्येयानं जर संस्कृत विषयाचा अभ्यास केला, तर संस्कृत विषय समजणं आणि संस्कृत विषय पास होणं अजिबात अवघड नाही. फक्त यामध्ये आपलं स्व अध्ययन हे सगळ्यात सिलेबस आहे. त्या जी आवश्यक सामुग्री आहे, ती सर्व संपूर्ण माहिती, संपूर्ण ज्ञान हे फक्त आणि फक्त संस्कृत या भाषेमध्ये आहे. आणि आपल्याला तर आयुर्वेद शिकायचं आहे, आणि आयुर्वेद जर शिकायचं असेल, तर संस्कृत अध्ययन हे आवश्यक आहे. यासाठी संस्कृत हे आपल्याला शिकायचं आहे. तर संस्कृत शिकणं यासाठी आपण दोन उद्देश सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवायचे. एक तर आयुर्वेदाच्या अध्ययनासाठी संस्कृतचं अध्ययन आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, प्रथम वर्षाचे जे काही विषय आहेत त्या विषयांचा अभ्यास सुद्धा सोप्या रीतीनं होण्यासाठी सुद्धा संस्कृतचं अध्ययन आवश्यक आहे. या गोष्टीसाठी, या ध्येयानं जर आपण संस्कृत या विषयाकडे बघितलं, तर संस्कृत हा विषय आपल्याला एकदम सोपा, आणि त्या संस्कृत या विषयाचं महत्व जर आपल्याला समजलं, तर आपण संस्कृत विषयाचा अभ्यास आनंदाने करू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट नेक्स्ट.
नेक्स्ट. संस्कृत या विषयाचे जे दोन पेपर आहेत, या दोन पेपरमध्ये आपल्याला व्याकरण हा एक पेपर आणि साहित्य आणि आयुर्वेद इतिहास. साहित्यामध्ये आयुर्वेद विषयाशी संदर्भात जे साहित्य आहे, उदाहरणार्थ वैद्यकीय सुभाषित साहित्यम आणि पंचतंत्र. पंचतंत्र आणि वैद्यकीय सुभाषित साहित्यम आणि आयुर्वेद इतिहास असा एक पेपर आणि व्याकरण याचा एक पेपर, असे मूलतः ढोबळ मानाने या संस्कृत